चला. काय नाव आहे तुझं? बांधलं भरले का काय? कोणतरी आहे का बोलायला? उठ बेटा, त्याचे काही शिक्षण राहिल्यासारखं वाटत नाही मला. तरी उठ बेटा, मला प्रश्न विचारायचे तुला. आता माझं उलट आहे, मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. नाव काय सांग जगाचं? थांबा ना. अरे हो, पण जगाला कळू द्या. नाव सांग बेटा. प्रसाद घुमरे. आमच्या आईकडचा आहे का? पारेगावचा होता की मला? हो, काका साहेबांचं मगाची चिठ्ठी उडून गेली, मला त्यांचा अनुभव. मग आरक्षणाच्या लढाईत आपण सगळे आहात की? तुमचा हक्क आहे का? तुमच्या पाठीशी आहे. मग आरक्षण कशासाठी पाहिजे? दोन कारण द्या. शिक्षणासाठी, दुसरं नोकरीसाठी. शिक्षण आणि नोकरीसाठी. बस बेटा, शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे. आणि हे तुमच्या आरक्षणाची जी कायद्याने मागणी आहे, त्याच्या पाठीमागे गोपीनाथ मुंडे ही उभे होते. पंकजा गोपीनाथ मुंडे पण उभे आहेत. आणि पंकजा गोपीनाथ मुंडे जर ही कायद्याने मिळणारं आरक्षण जर कोणी रोखत असेल तर त्याच्या समोर सुद्धा उभे राहायला मागे पुढे बघणार नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.